तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की हा 1000 लिटरची कॅपॅसिटीची टँक आहे। ह्याच्यामध्ये 500 किलो शेण आणि 500 लिटर पाणी टाकलं जातं आणि हा मड पंप आहे। मड पंपाच्या सहाय्याने हे मिक्स केलं जातं आणि मिक्स केल्यानंतर हा कॉक फिरवल्यानंतर आपण ह्या टँकमध्ये घेतो आणि टँकमधनं हे बलूनमध्ये जातं। बलूनमध्ये झाल्यानंतर तो पुढचा तो मोठा बलून दिसतो, हा डायजेस्टर आहे। ॲक्च्युली हा डायजेस्टर आहे आणि डायजेस्टरमध्ये गॅस तयार झाल्यानंतर तो बलूनमध्ये जातो। बलूनमध्ये गेल्यानंतर त्याचं आपण प्युरिफिकेशन करतो आणि प्युरिफिकेशन नंतर डायरेक्ट तो लॅबमध्ये जातो। आणि प्युरिफिकेशन ही प्रोसेस आपल्याला बघता येईल। हा इथं पाहता येईल ना, तुम्ही आता त्या या ठिकाणी पाहू शकता की हा बलूनमधला जो गॅस आहे हा क्रूड आहे। म्हणजे जो डायजेस्टर मधला गॅस आहे तो इथं येतो, ह्या बलूनमध्ये येऊन डायरेक्ट तो डायजेस्टर आहे। डायजेस्टर म्हणून मधून ह्या बलूनमध्ये येतो। ह्या बलूनमध्ये हे मेम्ब्रेन टेक्नॉलॉजी आहे आमची। ह्याच्यामध्ये प्युरिफिकेशन होतं, म्हणजे ह्याच्यामधलं जे पाणी असेल हे सगळं त्याच्यामधले काढलं जातं आणि त्याची प्युरिफिकेशन जी व्हॅल्यू आहे ती सर्वसाधारणपणे मिथेन बायोगॅसमध्ये मिथेन 75% म्हणजे 65% असतो, तो आपण 89-90% नेतो हे मेम्ब्रेन टेक्नॉलॉजी वापरून। आणि फायदा काय होतो? तो त्याची कॅलिफेरिक व्हॅल्यू वाढते ना त्याची चांगली। जो क्रूड असतो तो त्याची प्युरिटी वाढते, प्युरिफिकेशन होते आणि तो नंतर ह्या छोट्या बलूनमध्ये येतो आणि त्या छोट्या बलूनमधून डायरेक्ट आपण तिकडं शेगडीला वापरतो आणि ते खूप चांगलं, म्हणजे जसं LPG चालतो त्याप्रमाणे हा बायोगॅस त्या ठिकाणी चालतो।